नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील फोर्थ क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. इफ दी स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू. पहा, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टी दिलेली आहे. पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत आणि आर आणि यस हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, फॉल्स आहेत. यांच्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहेत. तर आपल्याला या सिम्बॉलिक फॉर्मची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्युशन. आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा बॉक्स पाहिलेला आहे. अँडसाठी रूल आहे टी अँड टी. पहा, अँडसाठी हा रूल आहे, दोन्ही टी टी असेल आणि अँड असेल तर ट्रूथ व्हॅल्यू आपण टी घेणार, अदरवाईज फॉल्स. यापेक्षा वेगळं काही असेल आणि अँड असेल तर अदरवाईज फॉल्स. एफ ऑर एफ, ऑरसाठी एफ ऑर एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. ही कंडिशन असेल ऑरमध्ये दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, असं नसेल यापेक्षा काही वेगळं असेल तर आपण अदरवाईज ट्रू घेणार, अदरवाईज फॉल्स म्हणजे एफ करू आपण इथे, अदरवाईज ट्रू म्हणजे टी करू. टी देन एफ असेल, पहिलं टी आणि दुसरं एफ असेल मध्ये देन असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. हे लक्षातच ठेवा, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही लॉजिक चॅप्टरमध्ये. अदरवाईज ट्रू. डबल इम्प्लिकेशन, दोन्ही सेम असतील टी टी किंवा एफ एफ, दोन्ही पण सेम. डबल इम्प्लिकेशन दोन्ही सारखेच व्हॅल्यू असतील तर आपल्याला ट्रू घ्यायचं आहे. दोन्ही वेगवेगळे असतील तर आपल्याला फॉल्स घ्यायचं आहे, अदरवाईज फॉल्स. आणि निगेशन टी असेल तर आपल्याला एफ घ्यायचं आहे. निगेशन एफ असेल म्हणजे एफचं नॉट काय असेल, टी असेल. टीचं नॉट म्हणजे काय, एफ असेल. याप्रमाणे पहा, एवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येईल, नाहीतर सोडवता येणार नाही. पहा, दिलेलं स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. सिम्बॉलिक फॉर्म याप्रमाणे आहे, क्यू अँड आर. पहा, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट ट्रू आहेत, आर स्टेटमेंट फॉल्स आहे. पहा, येथे आपल्याला इक्वल टू असं लिहायचं आहे, 3 हॉरिझॉन्टल लाईन, लॉजिकली इक्विव्हॅलंट 3 हॉरिझॉन्टल लाईन. पी म्हणजे काय आहे, ट्रू व्हॅल्यू आहे. और क्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यू आहे. अँड परंतु आर स्टेटमेंट फॉल्स आहे. फक्त आपण ट्रूथ व्हॅल्यू पुट केल्या. टी आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, और हा ब्रॅकेट येथे अँड आहे. अँडसाठी रूल कोणता आहे, टी अँड टी असेल, दोन्ही टी टी असेल तरच टी येते. दोन्ही टी टी आहे का, नाही. टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स म्हणजे ही व्हॅल्यू फॉल्स आहे. ब्रॅकेट सॉल्व केला, हे आलेलं आहे. आता हे सॉल्व करू. टी ऑर एफ, आता ऑर वापरायचा. ऑरसाठी रूल कोणता आहे, दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ आहे का, नाही, तरच एफ, अदरवाईज ट्रू म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला ट्रू मिळेल. देअरफॉर या सिम्बॉलिक फॉर्मची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू, किंवा ब्रॅकेटमध्ये टी लिहा. नेक्स्ट पास सब क्वेश्चन सेकंड. सोल्युशन. पहा, सिम्बॉलिक फॉर्म ॲज इट इज लिहून घ्या. आर देन यस. पहा, मला आर असा काढायची सवय आहे, हा माझा आर आहे, तुम्ही असाही काढू शकता. हा आर आहे म्हणून तुम्ही समजून घ्या. पहा, इक्विव्हॅलंट, लॉजिकली इक्विव्हॅलंट. पी स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेला आहे, बरोबर आहे. क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, आर स्टेटमेंट फॉल्स आहे आणि यस स्टेटमेंट फॉल्स आहे. फक्त व्हॅल्यू पुट करू आपण. पी ट्रू आहे, देन क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, और आर स्टेटमेंट फॉल्स आहे आणि देन यस स्टेटमेंट फॉल्स आहे. आता ब्रॅकेट सॉल्व करू. पहा, देनचा ब्रॅकेट, देनसाठी टी एफ असेल तरच एफ, पहिला टी दुसरा एफ म्हणजे टी देन एफ असेल तरच एफ. टी देन एफ आहे का, नाही, तरच एफ, अदरवाईज ट्रू म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू आहे. हा ऑर ॲज इट इज
या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळेल, एफ देन एफ. पण टी देन एफ असेल तरच एफ, येथे एफ देन एफ आहे, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू मिळेल. ऑरसाठी टी ऑर टी, ऑरसाठी एफ ऑर एफ पाहिजे. येथे काय आलेलं आहे, टी ऑर टी, परंतु ऑरसाठी एफ ऑर एफ असेल तरच एफ. एफ ऑर एफ आहे का, नाही, तरच एफ लिहिलं असतं आपण, तसं नाही आहे, म्हणून आपण काय लिहिणार, टी लिहिणार. ट्रूथ व्हॅल्यू टी, या सिम्बॉलिक फॉर्मची, या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट is true. Next, क्वेश्चन नंबर 3. एवढा टेबल तुम्हाला पाठ करावाच लागेल, या व्हॅल्यू पाठ कराव्याच लागतील, तरच हे सॉल्व करता येईल आणि पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतील. हा रूल आहे अँडसाठी, सिम्बॉल हा आहे. हा रूल आहे ऑरसाठी, सिम्बॉल हा आहे इफ देन, देन म्हणजे सिंगल ॲरो. हा आहे इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ, ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन, डबल ॲरो. हा निगेशनचा, नॉट म्हणजे निगेशन. हा टेबल तुम्ही पाठ करा, लक्षात ठेवा. सोल्युशन कसं लिहिणार आपण, प्रथम हे लिहून घ्यायचं आपल्याला, निगेशन पी अँड एस इक्विव्हॅलंट. आता पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट ट्रू आहेत, आर आणि एस फॉल्स आहेत. क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, हे फॉल्स आहे. पी स्टेटमेंट ट्रू आहे आणि एस फॉल्स आहे. बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू, क्यू ऐवजी आपण टी पुट करू, अँड आर ऐवजी एफ, और निगेशन ॲज इट इज. पी हे ट्रू आहे, निगेशन ॲज इट इज, फक्त पीची ट्रूथ व्हॅल्यू पुट केली आपण, अँड एस फॉल्स आहे. ब्रॅकेट सॉल्व करू. हा ब्रॅकेट अँडचा आहे, अँडसाठी टी अँड टी असेल तरच टी, टी अँड टी आहे का, नाही, असेल तर टी, तसं नसेल तर फॉल्स, म्हणजे ही व्हॅल्यू फॉल्स आहे. हे ऑर ॲज इट इज. हा ब्रॅकेट सॉल्व करू, किंवा येथे पहा हे ऑर, हे काय होईल, निगेशन टी, निगेशन टी म्हणजे काय होईल, एफ होईल. याचं अपोजिट करायचं, निगेशन टी म्हणजे एफ, हे अँड आणि हे एफ. लॉजिकल इक्विव्हॅलंट एफ ऑर. आता इथे अँड आहे, परंतु दोन्ही एफ एफ आहे. अँडसाठी दोन्ही टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स, म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे, फॉल्स आहे. इथे दोन्ही टी टी असेल तर ट्रू व्हॅल्यू आली असती, दोन्ही टी टी असेल तर ट्रू आलं असतं, परंतु दोन्ही फॉल्स आहे म्हणजे फॉल्स. ऑरसाठी रूल कोणता आहे, दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, दोन्ही पण फॉल्स आहे, ऑर आहे, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आलेली आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 4. सोल्युशन पी देन क्यू आहे अँड निगेशन आर. पी आपल्याला स्टेटमेंट ट्रू दिलेलं आहे, हे स्टेटमेंट क्यू ट्रू आहे, आर स्टेटमेंट फॉल्स आहे. बरोबर आहे. इक्विव्हॅलंट यांचे ट्रूथ व्हॅल्यू पुट करू, म्हणजे टी देन टी, बरोबर आहे, अँड निगेशन आर स्टेटमेंट फॉल्स आहे. टी देन टी, परंतु टी देन एफ पाहिजे आपल्याला, सिंगल ॲरो टी देन एफ पाहिजे. इथे काय टी देन टी आहे, टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे हे व्हॅल्यू कशी आहे, म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू आहे. एफ कधी येईल, येथे जर एफ असेल तर टी देन एफ झालं असतं, एफ आलं असतं, बरोबर आहे, परंतु येथे टी देन टी आहे म्हणजे टी. हे अँड निगेशन एफ म्हणजे एफचं अपोजिट, निगेशन एफ म्हणजे टी, बरोबर आहे, निगेशन एफ म्हणजे टी. अँडसाठी टी टी, टी अँड टी असेल तर टी, टी अँड टी आहे म्हणजे टी घेणार आपण. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट
Therefore truth value of given statement is true. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 याचं सोल्युशन, याचं आन्सर कसं येईल हे ॲज इट इज लिहून घेऊ आपण. येथे डबल इम्प्लिकेशन आहे, ब्रॅकेटमध्ये हे आहे सिंगल ॲरो, देन निगेशन क्यू आहे. आर स्टेटमेंट आपल्याला फॉल्स दिलेलं आहे, पी स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेलं आहे, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर आहे. इक्विव्हॅलंट व्हॅल्यू पुट करू आपण. निगेशन ॲज इट इज, आरची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. हे डबल इम्प्लिकेशन, हा ब्रॅकेट ॲज इट इज, ब्रॅकेट पण ॲज इट इज. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, निगेशन ॲज इट इज, आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. हे सॉल्व करू. निगेशन एफ म्हणजे काय होईल? निगेशन एफ म्हणजे एफचा अपोजिट टी, टी ॲज इट इज. देन निगेशन टी म्हणजे टीचा अपोजिट, टीचा अपोजिट एफ. डबल इम्प्लिकेशन आहे, दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत. टी टी डबल इम्प्लिकेशन, तर टी याची व्हॅल्यू टी आहे. हा सिंगल ॲरो, एफ ॲज इट इज. आता टी देन एफ आहे. टी देन एफ, पहिलं टी दुसरं एफ. टी देन एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. हे एफ, टी देन एफ आहे म्हणजे एफ. बरोबर आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. आपल्याला स्टेप कमी कमी करत जायचं आहे. येथे 1 2 3 4 कनेक्टिव्ज आहेत. बरोबर आहे. येथे 1 2 3 4 आहेत, म्हणजे प्रॉब्लेम तोच आहे. 4 कनेक्टिव्ज आहेत. येथे 1 2 3 4, फक्त आपण व्हॅल्यू पुट केल्यामुळे तेवढेच कनेक्टिव्ज आहेत. परंतु सॉल्व केल्यानंतर येथे 1 1 2 आलेले आहेत, नंतर येथे एकच आलेलं आहे, आणि येथे काहीच नाही आहे. याप्रमाणे कनेक्टिव्ज कमी कमी होत जातील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या. नंतर इक्विव्हॅलंट पी आपल्याला ट्रू दिलेला आहे, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, आर स्टेटमेंट फॉल्स आहे, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, आर स्टेटमेंट फॉल्स आहे, पी स्टेटमेंट ट्रू आहे, आणि आर स्टेटमेंट फॉल्स आहे. बरोबर आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू पुट करू ॲज इट इज. इथे मोठा ब्रॅकेट आहे, पुन्हा छोटा ब्रॅकेट मध्ये आहे. हा एक मोठा ब्रॅकेट आहे, मध्ये छोटा ब्रॅकेट आहे. स्टेप आपल्याला सॉल्व करायचा आहे, स्टेप वाईज सॉल्व करायचं आहे. निगेशन पी ऐवजी टी पुट करू आपण. हे अँड ब्रॅकेट ॲज इट इज. निगेशन क्यू ऐवजी टी पुट करू आपण. आर म्हणजे एफ, ॲज इट इज. फक्त व्हॅल्यू पुट करत आहोत, ब्रॅकेट जसे आहे तसेच आहेत. क्यू म्हणजे टी, अँड आर म्हणजे एफ पुट करणार, और पी म्हणजे टी पुट करणार, अँड आर म्हणजे एफ पुट करणार. इक्विव्हॅलंट निगेशन टी सॉल्व केलं तर चालते. आपण निगेशन टी नंतर ब्रॅकेट सॉल्व करू. निगेशन टी म्हणजे टीचा अपोजिट काय होईल? फॉल्स. हे सॉल्व केलं आपण. हा अँड ॲज इट इज. निगेशन टी म्हणजे काय? फॉल्स. हा अँड फॉल्स ॲज इट इज. ब्रॅकेट ॲज इट इज आहेत, फक्त निगेशन साईन आपण चेंज केलेला आहे. इथे हा ब्रॅकेट सॉल्व करू आणि हा ब्रॅकेट सॉल्व करू. हा ब्रॅकेट टी अँड एफ. अँडसाठी टी असेल तरच टी, तसं नाही आहे. टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे ही रिडिंग फॉल्स आहे. हे ऑर. अँडसाठी टी अँड टी पाहिजे, तसं नाही आहे, म्हणजे फॉल्स. इक्विव्हॅलंट. आता हे हा ब्रॅकेट काढून घेतला तरी चालेल, कारण याची व्हॅल्यू पुट करणार आपण. म्हणजे एफ हे अँड एफ, टी अँड टी पाहिजे तरच टी. एफ अँड एफ आहे म्हणजे हे काय? फॉल्स. बरोबर आहे. हा ब्रॅकेट करू आपण इथे, आणि हे ऑर. एवढ्याची व्हॅल्यू ही आलेली आहे. हा ऑर ॲज इट इज.
एफ ऑर एफ असेल तर एफ ऑर एफ आहे, ही व्हॅल्यू एफ अँड एफ पाय आहे का, टी अँड टी आहे तरच टी, एफ अँड एफ असेल तर काय होईल, एफ होईल, ऑर एफ. ऑरसाठी एफ ऑर एफ असेल तर एफ, बरोबर आहे. म्हणजे या सिम्बॉलिक फॉर्मची ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली आहे, फॉल्स आलेली आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 पहा. पहिल्या स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. नंतर इक्विव्हॅलंट निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे असंच राहू देऊ आपण, नंतर सॉल्व करू. म्हणजे हे पूर्ण कॅन्सल होईल सॉल्व करत करत, नंतर फक्त निगेशन नंतर आपल्याला घ्यावं लागेल. हा ब्रॅकेट ॲज इट इज पहा. निगेशन पीची व्हॅल्यू टी आहे, आरची व्हॅल्यू फॉल्स आहे, एसची व्हॅल्यू फॉल्स आहे, क्यूची व्हॅल्यू टी आहे, पीची व्हॅल्यू टी आणि आरची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. आता या व्हॅल्यू इथे पुट करू. निगेशन पी म्हणजे टी अँड आर म्हणजे एफ, बरोबर आहे. ब्रॅकेट ॲज इट इज. हे ऑर एस म्हणजे एफ, देन निगेशन क्यू म्हणजे टी. आधी ट्रूथ व्हॅल्यू पुट करायची, नंतर निगेशन घ्यायचं आपल्याला. डबल इम्प्लिकेशन पी म्हणजे टी अँड आर म्हणजे एफ. इक्विव्हॅलंट निगेशन टी म्हणजे एफ होईल, टीचा अपोजिट एफ, कारण टी नाही आहे म्हणजे काय, फॉल्स आहे. याचा अर्थ नॉट होतो, नॉट टी म्हणजे काय, फॉल्स. हे एफ ऑर एफ, देन निगेशन टी म्हणजे फॉल्स. डबल इम्प्लिकेशन टी अँड एफ, अँडचा रूल, अँडसाठी टी अँड टी पाहिजे तरच टी, तसं नाही आहे म्हणजे व्हॅल्यू फॉल्स मिळेल. ही व्हॅल्यू फॉल्स आहे, ही व्हॅल्यू फॉल्स. निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे. एफ अँड एफ, टी अँड टी असेल तर टी, तसं नाही आहे. एफ अँड एफ आहे, टी अँड टी असेल तरच टी, त्यापेक्षा वेगळा आहे म्हणजे फॉल्स. हा या ब्रॅकेटची व्हॅल्यू फॉल्स. हे ऑर एफ देन एफ, एफ देन एफ आहे का, टी देन एफ असेल तर एफ, तसं नसेल तर ट्रू. डबल इम्प्लिकेशन एफ. लॉजिकली इक्विव्हॅलंट निगेशन ऑरसाठी दोन्ही एफ एफ पाहिजेत, एफ ऑर एफ तरच एफ, नाहीतर टी, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय आली, टी आलेली आहे. हा निगेशन आता ब्रॅकेटच्या बाहेर येऊ शकतो, कारण दोघांची व्हॅल्यू एकच आलेली आहे, म्हणजे निगेशन टी होईल. हे डबल इम्प्लिकेशन एफ. निगेशन टी म्हणजे काय होईल, एफ होईल, आणि हे डबल इम्प्लिकेशन एफ. डबल इम्प्लिकेशन दोन्ही एफ एफ असेल तरी टी, किंवा दोन्ही टी टी असेल तरी पण टी. दोन्ही एफ एफ आहे तर टी घेणार आपण. याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टी मिळत आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू. सॉरी मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 8 आहे, सब क्वेश्चन 8. 7 बाकी आहे, आता सॉल्व करू आपण. क्वेश्चन नंबर 7 पहा. सोल्युशन इक्विव्हॅलंट प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू पी आणि क्यू ट्रू आहेत, आर फॉल्स आहे, क्यू आणि पी ट्रू आहेत, एस आणि आर फॉल्स आहेत. ब्रॅकेट ॲज इट इज. निगेशन पी ट्रू आहे अँड क्यू ट्रू आहे, अँड निगेशन ॲज इट इज. आर म्हणजे फॉल्स व्हॅल्यू, क्यू ट्रू आहे, देन पी पण ट्रू आहे. निगेशन एस म्हणजे फॉल्स, ऑर आर म्हणजे फॉल्स. इक्विव्हॅलंट
आधी निगेशन सॉल्व करू आपण. निगेशन टी म्हणजे एफ होईल अँड टी अँड निगेशन एफ म्हणजे टी होईल. और टी देन एफ पाहिजे तरच एफ, अदरवाईज ट्रू म्हणजे याची व्हॅल्यू ट्रू आहे. देन निगेशन एफ म्हणजे टी होईल और एफ इक्विवलंट एफ अँड टी. अँडसाठी टी टी पाहिजे, तसं असेल तर टी नाहीतर फॉल्स. हे अँड हे टी हा ब्रॅकेट करू आपण और टी देन टी और एफ हे पाहिजे तरच एफ ऑरमध्ये टी और एफ म्हणजे काय टी इक्विवलंट. दोन्ही टी असेल तर ट्रू अदरवाईज फॉल्स. और टी देन एफ असेल तरच एफ अदरवाईज ट्रू. ऑरसाठी एफ और टी आहे, एफ और एफ पाहिजे तरच एफ अदरवाईज ट्रू. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पहा येथे आपल्याला राईट दी निगेशन्स ऑफ दी फॉलोइंग. फक्त निगेशन्स लिहायचे आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करायचं आहे, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं आहे. पहा तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. आपल्याला याचा आन्सर काय लिहायचा आहे, निगेशन करायचं आहे, म्हणजे तिरुपती इज नॉट लावायचं आहे. निगेशन म्हणजे नॉट लावायचं. इन आंध्र प्रदेश हे झालं याचा आन्सर. 3 इज नॉट रूट ऑफ दी इक्वेशन. पहा नॉट असेल तर नॉट काढायचं आहे आपल्याला, नसेल तर लावायचं आहे म्हणजे निगेशन होईल. 3 इज येथे नॉट काढून घेऊ आपण. आन्सर काय मिळेल, 3 इज अ रूट ऑफ दी इक्वेशन. पहा अक्षर समजून घ्या, फक्त प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे सांगत आहे. याप्रमाणे आन्सर येणार आहे. नॉट असेल तर नॉट काढायचं, नसेल तर लावायचं आपल्याला. येथे नॉट आहे का, नाही, येथे आपल्याला नॉट लावायचं आहे. याचा आन्सर कसं येईल, रूट 2 इज नंतर नॉट लावणार आपण. इज नॉट अ रॅशनल नंबर. याप्रमाणे पॉलिगॉन ABCD इज अ पेंटॅगॉन. येथे इज आहे, नॉट नाही आहे, म्हणजे नॉट ॲड करू आपण तर निगेशन होईल या स्टेटमेंटचं. पॉलिगॉन ABCD इज नॉट ॲड करायचं, नॉट अ पेंटॅगॉन. 7 + 3 ग्रेटर आहेत 5 पेक्षा. 7 + 3 नॉट लावायचं आहे. पहा स्टेटमेंट याप्रमाणे आहे, तर आपण इथे फक्त असं नॉट करणार. ज्याप्रमाणे इक्वल टूला आपण नॉट इक्वल टू करतो त्याप्रमाणे हे ग्रेटर आहे तर हे नॉट ग्रेटर होईल 5. पहा याप्रमाणे आपल्याला निगेशन्स लिहायचे आहेत. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.